नवीन वर्षाची सुरुवात गणेश भक्त मुंबईकर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाने करताना दिसत आहेत आणि आज संकष्टी किंवा अंगारकी नसतानाही लाखोंच्या संख्येने गणेश भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला तिथे आलेले आहेत। पहाटे पहिल्या आरतीपासूनच गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती सिद्धिविनायक मंदिरात बघायला मिळते आहे। न्यासानेही भाविकांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी विशेष नियोजन केले। आज पहिल्याच दिवशी मुंबईकरांप्रमाणे अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतील असं सांगितलं जात आहे। याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, पहिले तर सगळ्या भाविक भक्तांना तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून थेट सिद्धिविनायकाचं दर्शन देखील आपण घडवणार आहोत। काय वातावरण आहे? भक्तिमय वातावरण आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळते। मुंबईकर गणेश भक्त आणि गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने गणेश भक्त आज पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या पहाटेपासून येऊ लागलेले। आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा जो आहे गणेश भक्तांनी फुलून गेलेला आहे आणि अशीच गर्दी आपल्याला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर देखील पाहायला मिळते। आज कुठलीही संकष्टी नाहीये किंवा अंगारकी नाहीये, मात्र तरी देखील नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे शुभंकर असलेल्या गणपतीच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन हे नवीन वर्ष सुखासमाधानाचे आणि मंगलमय व्हावे अशी इच्छा प्रत्येक गणेश भक्ताची आहे। त्याचमुळे इथे मोठ्या संख्येने गणेश भक्त येऊ लागलेले आहेत। न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना आपण सिद्धिविनायक मंदिराचं हे लाईव्ह दर्शन दाखवणार आहोत। त्यांना देखील आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत दर्शन घेता येणार आहे आणि लाखोंच्या संख्येने जे गणेश भक्त येतात त्यांचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे सिद्धिविनायक मंदिर न्यासाने तेच आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर भाऊ, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगा कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे? खूप मोठ्या संख्येने गणेश भक्त लाखोंच्या संख्येने आलेले आहेत दर्शनासाठी। आज नवीन वर्षाची सुरुवात आहे। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील हिंदू बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। अखंड विश्वाचे रक्षण करते हिंदू जनतेचे, हिंदू भक्तांचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक याच्या दर्शनाला आज लाखो भाविक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। वर्षाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन करावं अशा प्रकारची एक मानसिकता सर्वच भक्तांमध्ये आज दिसते आहे। आलेल्या सर्व भक्तांची व्यवस्था करणं ही न्यासाची जबाबदारी। आज न्यास अनेक सामाजिक संस्था साधारणतः मुंबई पोलीस, मुंबई ट्रॅफिक आणि सेवाभावी संस्था याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करते। आलेल्या भक्तांसाठी प्रथमच पार्किंगची व्यवस्था ही केलेली आहे, मोफत बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे भक्तगण श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतील त्या प्रत्येकाला सहज आणि सोप्या प्रकारे कसं दर्शन देईल याचा प्रयत्न न्यासाच्या वतीने करण्यात येतो। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल आपण पाहिलेलं आहे की आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य गणेश भक्त असतील ते मोठ्या संख्येने ते येऊ लागलेले। तसंच आज दिवसभरामध्ये नेते असतील किंवा अभिनेते असतील असे सर्वच जण आज बाप्पाच्या दर्शनाला येणार आहेत, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी अशी सर्व गणेश भक्तांची इच्छा असते। विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळपासूनच भाविकांची गर्दी इथं दिसून येते। जय गणेशचा जयघोष केला जातोय, राज्यात नववर्षाचा उत्साह दिसून येतोय आणि नवीन वर्षाची सुरुवात नागरिक जे ते देवदर्शने करताना आपण बघतोय। सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं दिसून आलेलं आहे। त्याचबरोबर शिर्डीत देखील जर आपण गेलो तर काल मध्यरात्रीपासून म्हणजे अगदी काल संध्याकाळपासून भाविकांची गर्दी शिर्डीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी मध्यरात्री 12 वाजल्यानंतर एकच साईंच्या नावाचा जयघोष करण्यात आला। ओम साईरामचा जयघोष या ठिकाणी होताना दिसतोय। तर बुलढाण्यामध्ये संतनगरी किंवा बुलढाण्याची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या शेगाव नगरीमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनाकरता आणि जय गजाननचा जयघोष करण्यासाठी म्हणून भाविक तिथं जमलेले आहेत। तर शनी शिंगणापूरमध्ये देखील शनिदेवाच्या दर्शनाकरता म्हणून गर्दी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच सगळ्या तिथे देखील जल्लोष बघायला मिळतोय। तर नागपूरमध्ये देखील आपण बघितलं तर नागपूरमध्ये तिथल्या टेकडी गणेशला गणेशाची भाविकांनी पूजा केलेली आहे। तर हिंगोलीत नूतन वर्षानिमित्त ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला। आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।